तुम्ही माझ्या सकाळच्या रुटीन बघितलं ज्याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर मी थोडा आराम करते, म्हटलं चला सुट्टी आहे तर थोडं मला कधी झोपायला मिळत नाही दुपारला, म्हटलं सुट्टी आहे तर चला याचा थोडा आस्वाद घेऊन घ्यावा म्हणून थोडी झोपली दुपारला. तर बघते बापरे इतका पाऊस चालू झाला. मग तशाच अवतारामध्ये उठली आणि धावत धावत आधी कपडे काढायला गेली. इकडे आमच्या अन्वयचं काय चालू होतं माहीत नाही, कोणता नेता बनला होता तर. मग म्हटलं चला आता झोपण्यात काही अर्थ नाही, आपल्या सायंकाळच्या कामाला लागावं. मग छान झाडझूड वगैरे केली, फ्रेश झाली आणि स्वरांशला दिवाबत्ती करायला लावला. आणि मग काय रात्रीच्या आपल्या पोटापाण्याची सोय करायला चालू केली मी. तेच मग उपवास असल्यामुळे सकाळी साबुदाणा झाला आणि संध्याकाळी साबुदाण्याचे वडे आणि आमटी शेंगदाणे आणि आलू टाकून. त्याची रेसिपी मी याच्यामध्ये शेअर केलेलीच आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. इकडे मी आलू छिलत होती आणि इकडे अन्वयची लुडबुड चालू होती. मुलांचं असं आहे मी करते पण ज्यावेळेस करायची वेळ येईल ना तेव्हा त्यांना कंटाळा येईल. बघा आता मी इथे साबुदाण्याचे वडे बनवत आहे आणि हे बघा शेंगदाण्याची आमटी, जिरं टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट आणि आलू किसून टाकायचा, थोडा दही टाकायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स वगैरे करून झाल्यावर छान 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ते सर्व एकजीव करून घ्यायचं. नंतर त्याला अशी उकळी आली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा वरून. आपल्याला जेवढं लागते ना तेवढं घालायचं, जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे आहे तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. मग ते छान अशी उकळी वगैरे आली की बंद करून घ्यायचं. इतकं टेस्टी वाटते ना ही आमटी की खूप सुंदर. ही ना आपण भगर बनवलं ना तर भगरसुद्धा सोबत खाऊ शकतो. छान वाटते, मला तर खूप आवडते. इकडे माझे आमटी बनवणं चालू होतं आणि एकीकडे आपले वडे तळणं चालू होतं. मुलांचं असं होतं झालं का मम्मा, कारण की सर्वांनाच घरी उपवास असल्यामुळे मुलांसाठी सुद्धा काही स्वयंपाक केला नाही. मुलांनी सुद्धा वडेच खाल्ले. असं होता माझ्या आजच्या दिवस. कसा वाटला नक्की सांगा. बाय.